Today we are going to learn and one example of note making. At first I read the extract and then after show how to fill in the blanks. Already I have given on my whiteboard. Look at the means of transport, both purposes of trade and social activity can be classified into three main divisions. Listen carefully. Three main divisions means three types: land, water, air. We are here concerned with a transport for trade. Of all forms of the transport, road transport has shown a greatest growth of a recent years. Road transport is also used as a complementary means of a transport for other types of transport. Roads are indispensable links for a carrying goods and people to and from railway station, ports and airports. आता ही जी दिलेली इतर माहिती आहे ती त्या प्रकाराच्या म्हणजे आपणाला दिलेली आहे त्या ट्रान्सपोर्टच्या संदर्भातली आहे. आता तुम्ही कंबाईन इन्फॉर्मेशन आहे ती स्वीकारायची नाही, पण रोड ट्रान्सपोर्टच्या बाबतीत जे काही सांगितलेलं आहे यात कोणताही प्रकार उपप्रकार दिसत नाही. बघा आपण त्याच्या पुढे वाचत जाऊया. ट्रान्सपोर्ट बाय ए रोड मे बी बोथ व्हेहिक्युलर अँड नॉन व्हेहिक्युलर. आता या ठिकाणी रोड ट्रान्सपोर्टचे दोन प्रकार, एक व्हेहिक्युलर आणि दुसरा नॉन व्हेहिक्युलर असे दोन प्रकार आहेत. ट्रान्सपोर्टेशन इन्क्लूड्स बोथ ॲनिमल अँड मॅन. पहा इथं तुम्हाला नॉन व्हेहिक्युलरचे दोन प्रकार सांगितलेले आहेत, एक ॲनिमल आणि दुसरा मॅन. व्हेहिक्युलर ट्रान्सपोर्ट इन डेव्हलपिंग कंट्रीज includes the bullock carts as well as a modern automobiles. आता या ठिकाणी तुम्हाला व्हेहिक्युलरमध्ये काही प्रकार इथं सांगितले, बुलक कार्ट्स आणि ऑटोमोबाईल्स असे दाखवलेले आहेत. द इन्व्हेन्शन ऑफ द ऑटोमोबाईल्स हॅज बीन ए ग्रेट सिग्निफिकन्स टू मॉडर्न इंडस्ट्री अँड कॉमर्स बिकॉज ऑफ देअर हाय स्पीड अँड लो कॉस्ट पर किलोमीटर. या दोन ज्या वेळेला मुख्य पहिला रोडच्या संदर्भातले सांगितलेले जो प्रकार होते, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढचा भाग मी वाचून दाखवतोय. पहा, द इंट्रोडक्शन ऑफ ए रेल्वे हॅज बीन ए विटल इन द ग्रोथ ऑफ इंडस्ट्रियलायझेशन. रेल्वे आर युजफुल इन कॅरिंग heavy bulky goods over a long distances. They are especially favored unlike other modes of the transport. They are unaffected by a weather condition. आता त्याच्यानंतरचा येणारा प्रकार नवीन आहे तो नीट पहा. वॉटर ट्रान्सपोर्ट इज one of the oldest forms of a cargo transport. Though it is slow, it is the cheapest form of a transport. Water transport includes inland transport and ocean transport. Inland waterways are rivers and canals. पहा इथं तुम्हाला वॉटरमध्ये रिव्हर्स आणि कॅनल्स हे त्याचे दोन प्रकार आहेत, उपशाखा आहेत. while rivers are naturally created, canals are artificial waterways. Ocean or sea transport is very important for the growth of foreign trade of any country, especially as it is cheaper than air transport. It is particularly useful for carrying bulky goods over long distances, especially when time is not the essential factor. The greatest advantage of air transport हा शेवटचा जो प्रकार आहे तिसरा, त्याची जी माहिती दिलेली आहे, is that it has a reduced
time and distance barrier to great extent. आता हा आपण उतारा वाचला आणि या उतार्याच्या संदर्भात या उतार्यावरून तुम्हाला अशा पद्धतीची एक डायग्राम दिली जाईल आणि या डायग्राम मध्ये काही ठिकाणी गाळलेल्या जागा दिल्या जातील. समजा लँड किती, हाऊ मेनी टाइप्स ऑफ द ट्रान्सपोर्ट मीन्स ऑफ द ट्रान्सपोर्ट्स लँड वॉटर अँड एअर. वन टाइप ऑफ ट्रान्सपोर्ट मे बी ब्लँक and you should fill in the blanks properly. इथं या डायग्राम मध्ये काही ठिकाणी जे ब्लँक्स होत्या त्या आपण इथं भरून दाखवलेले आहेत. कोणत्या कोणत्या ब्लँक्स आहेत? 6 ठिकाणी ते 7 ठिकाणी आपण ब्लँक्स भरलेले आहेत. त्याने पहा 2003चं हे उदाहरण आहे परीक्षेचं बोर्डाच्या. आणि त्याने काय केलं होतं, लँड नंतर वॉटर आणि एअर असे 3 उपप्रकार आहेत. त्यांनी वॉटर दिलेला नव्हता, ही फिल इन द ब्लँक्स होते आणि त्या ठिकाणी आपण वॉटर हा शब्द भरलेला आहे आणि त्याला अधोरेखित केलेला आहे. कोणतीही भरलेली जागा शब्द भरल्यानंतर त्या शब्दाला अधोरेखित करा. पुन्हा पहा लँडमध्ये त्यांनी व्हेक्युलर दिलेला आहे, नॉन व्हेक्युलर दिला नव्हता आणि तो शब्द भरल्यानंतर आपण तिथं अधोरेखित केलेला आहे. त्याच्यानंतर याच्याच खाली आपण व्हेक्युलरमध्ये आपण पाहिलेलं आहे की पहिले 2 बुलक कार्ट्स आणि मॉडर्न ऑटोमोबाईल दिलाय. रेल्वे दिलेला नव्हता, आपण भरलेला शब्द अधोरेखित केलाय. त्याच्यानंतर नॉन व्हेक्युलर मध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात, ॲनिमल आणि मॅन. त्याच्यानंतर इथं वॉटर ट्रान्सपोर्ट मध्ये आपण पाहताना इनलँड ट्रान्सपोर्ट आणि दुसरा दिलेला नव्हता, ओशन आहे, तिथं आपण भरला अधोरेखित केला. त्याच्यानंतर इनलँड ट्रान्सपोर्ट मध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. त्यातला त्यांनी एक दिलेला होता, पहिला दिलेला नव्हता, दुसरा दिलेला होता. मग पहिल्या जागी रिकाम्या जागा आपण भरली, त्याला अधोरेखित केलं. एकंदरीत ज्या ठिकाणी पुन्हा ही आकृती आहे असे तुम्ही उत्तरपत्रिकेत मांडणी करायची आहे आणि ज्या ठिकाणी ब्लँक्स असतात त्या ठिकाणी ती माहिती भरायची आहे आणि त्याला अधोरेखित करायचं आहे. पहा आपण त्याचबरोबर अन्य एक उदाहरण पाहणार आहे. वेळेअभावी मी उतारा वाचू शकत नाही, पण तुम्हाला मी त्याची लगेच फोटोकॉपी सुद्धा पाठवण्याचा प्रयत्न करेन. पहा इथं आपणाला दुसरा एक पॅसेज दिलेला होता. कोणत्या शहराच्या संदर्भात होता बघा. हे सुद्धा 17 शहराच्या संदर्भात दिलेला हा उतारा होता. तर ते शहर होतं दिल्ली, द कॅपिटल ऑफ इंडिया. दिल्ली द कॅपिटल ऑफ इंडिया. आणि या कॅपिटल ऑफ इंडिया दिल्लीच्या संदर्भात काही कॅरेक्टरिस्टिक सांगितलेले आहेत त्या पॅसेजमध्ये. त्यामध्ये डेन्सली पॉप्युलेटेड जे शहर आहे जास्त लोकसंख्येचं. त्याच्यानंतर काही मिक्सचर ऑफ द ओल्ड अँड न्यू, मिनी इंडिया, ग्रेटेस्ट कॅपिटल सिटी, शॉपिंग सेंटर्स. यामध्ये तुम्हाला त्यांनी कॅनॉट प्लेस अँड चांदणी चौक. त्याच्यानंतर हिस्टॉरिकल बिल्डिंग्स, कुतुब मिनार, रेड फोर्ट. अदर अट्रॅक्शन्स मध्ये एक्झू, म्युझियम्स, आर्ट गॅलरीज, अम्युजमेंट पार्क. त्याच्यानंतर क्लायमॅटिक कंडिशन्स मध्ये त्यांनी क्लायमेट इथं दाखवलेलं होतं बघा. 44 अंश सेल्सिअस इन समर सीझन अँड 3 अंश सेल्सिअस इन विंटर सीझन. अशी एकंदरीत त्यांनी त्या एक्सट्रॅक्ट मध्ये माहिती दिलेली आहे आणि या माहितीच्या आधारे त्यांनी काही ब्लँक जागा सोडलेले आहेत. पहा कॅरेक्टरिस्टिक्स. या दिल्ली आपण कॅपिटल जे टायटल आहे द कॅपिटल ऑफ इंडिया, जे दिल्ली आहे द कॅपिटल ऑफ इंडिया, टायटल टाकलं आणि टायटलच्या नंतर जसे मुद्दे दिलेले आहेत त्याच पद्धतीनं पुन्हा चौकट उत्तरपत्रिकेत आखायचे आहे आणि चौकट आखल्यानंतर जे दिलेलं आहे ते सुद्धा मांडायचं आहे. पण जे रिकामी जागा आहे ती रिकामी जागा भरल्यानंतर आपण त्या रिकाम्या शब्दाला काय करायचं आहे, अधोरेखित करायचं आहे. आणि या पद्धतीनं पहिल्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये 2 नंबरचा मुद्दा त्यांनी रिकामा ठेवलेला होता, मिक्सचर ऑफ द ओल्ड अँड न्यू.
आपण ते भरायचा आहे आणि अधोरेखित करून दाखवलेला आहे. शॉपिंग सेंटर्स मध्ये सुद्धा तुम्हाला चांदणी चौक दिलेला आहे, त्याला प्लेस दिलेला नव्हता, तो आपण इथं भरून अधोरेखित करून दाखवलेला आहे. हिस्टॉरिकल बिल्डिंग मध्ये कुतुब मिनार दिलेला आहे, आपण कोणता शब्द भरलेला आहे, रेड फोर्ट भरलेला आहे. अदर अट्रॅक्शन्स मध्ये बघा बाकी 3 दिलेले आहेत तुम्हाला. बघा म्युझियम दिले, आर्ट गॅलरी दिले, अम्युजमेंट पार्क दिलाय. आपण ये झू ही गाळलेली जागा भरलेली आहे. अँड क्लायमॅटिक कंडिशन्स मध्ये 3°C इन विंटर सीझन आणि त्याच्या अगोदरच्या पण 1 नंबरची 44°C इन समर सीझन हे रिकामी जागा भरलेले. प्रत्येक ठिकाणी आपण अधोरेखित करत गेलो रिकाम्या जागी. पहा एकूण किती रिकाम झाले, 1 2 3 4 बघा 5 अँड द दिल्ली द कॅपिटल ऑफ इंडिया. या पद्धतीनं तुम्ही त्या रिकाम्या जागा भरायचे आणि व्यवस्थित असाच पुन्हा एकदा तो चौकट आखून घ्यायचे, मुद्दे मांडायचे आणि भरलेल्या रिकाम्या जागांना काय करायचे, अधोरेखित करायचे आहेत. बघू आम्ही पुढच्या तुम्हाला याच्या बरोबर एक या टेबलच्या पॅशीची झेरॉक्सही पाठवतो. घरी अधिक सराव करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.